नमस्कार मंडळी, मी सागर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा दिवस प्रत्येक विवाहित जोडप्यासाठी अत्यंत पवित्र, भावनिक आणि आनंदाचा आहे। हो, आज आहे वटपौर्णिमा। सकाळपासूनच वातावरणामध्ये एक वेगळाच आनंद बहरला आहे। ढगांनी आकाश व्यापलंय, गार वारा वाहतोय, पावसाची चाहूल लागली आहे आणि निसर्गही जणू आजच्या या पवित्र दिवसाचं स्वागत करत आहे। वडाच्या सावलीत नातं फुलत राहो, प्रेमाचा प्रत्येक श्वास आयुष्यभर जपला जावो। 7 जन्मांची साथ अशीच लाभो, देवाच्या कृपेने संसार सुखात नांदो। हा आहे आजच्या पूजेसाठी तयार केलेलं सुंदर असं ताट। यामध्ये आहे नारळ, आंबा, पान, सुपारी, फुलं, हळद कुंकू, धूप, पंचारती, अक्षदा, ओटी भरण्याचं साहित्य आणि सर्वात महत्त्वाचं वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पवित्र दोरा। प्रत्येक वस्तूचं स्वतःचं एक धार्मिक महत्त्व आहे आणि श्रद्धेने केलेली पूजा हीच खरी पूजा असते। आज श्रुतिकाने अतिशय सुंदर अशी साडी नेसली आहे। त्याचबरोबर हिरवा चुडा, कुंकू, नथ, मंगलसूत्र, गजरा आणि चेहऱ्यावरचं ते निरागस हास्य। खरंच आज श्रुतिका अगदी सरस्वतीसारखं दिसते। कपाळी कुंकू, ओठांवर हास्य, डोळ्यामध्ये प्रेमाची भाषा, अशीच असते प्रत्येक सुवासिनीची पूजा। सगळी तयारी झाली आणि आम्ही दोघे निघालो वडाच्या झाडाकडे। विशेष म्हणजे आज आम्ही दोघे एकाच रंगाचे कपडे घातले आहेत, म्हणून फोटो सुद्धा खूप सुंदर येत होते। सुदैवाने आम्ही सकाळी लवकर पोहोचलो, म्हणून अजून गर्दी झाली नव्हती। त्यामुळे शांत वातावरणामध्ये मनापासून पूजा करण्याचा योग आला। श्रुतिकाने सर्वात प्रथम वडाच्या झाडाला पाणी अर्पण केले, वस्त्रमाळ अर्पण केले, हळद कुंकू, फुलं, अक्षदा, दूध, धूप आणि मनापासून प्रार्थना सुद्धा केली। वडाच्या मुळाशी श्रद्धा ठेवली, मनातील प्रत्येक इच्छा देवापाशी मांडली। संसार सुखाचा राहू दे एवढीच आज प्रार्थना केली। या क्षणी प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या उत्तम आरोग्यासाठी, सुख संसारासाठी मनापासून प्रार्थना करत असते। हा क्षण शब्दात सांगणं कठीण असतं, तो फक्त एक अनुभवता येतो। या पूजेतील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजेच वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा। श्रुतिका श्रद्धेने प्रदक्षिणा घालत होती आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून देवाकडे एकच प्रार्थना केली। हातात हात आयुष्यभर साथ, हातात हात आयुष्यभर साथ, सुखदुःखात सोबत राहो, हीच देवाकडे प्रार्थना।
प्रदक्षिणेनंतर आरती केली, नारळ फोडला आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात आजची वटपौर्णिमा संपन्न झाली. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर श्रुतिकाने खास पुरणपोळी नैवेद्य तयार केले होते. खरंच घरभर सुगंध दरवळत होता. देवाला नैवेद्य दाखवलं आणि मग सगळ्यांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. तर मंडळी, आत्तापर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आजच्या दिवसातील काही सुंदर आठवणींनी भरलेले फोटो जे आमच्या आयुष्यात कायमचे जपले जाणार आहेत ते तुमच्यासोबत आम्ही आता शेअर करत आहोत. तर मंडळी, आजचा हा वटपौर्णिमेचा विशेष व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. अशाच सुंदर कौटुंबिक, संस्कारमय आणि मनाला स्पर्श करणारा व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. मजेत राहा. धन्यवाद. वटपौर्णिमाच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा.